गुढीपाडव्यानिमित्त पुण्याचे आराध्य दैवत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। पुणेकरांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली। मराठी नववर्षाची सुरुवात पुणेकरांनी दगडूशेठचे दर्शन घेऊन केली। गणपती बाप्पाच्या मूर्तीला गाठींचा हार घालण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सजले आहे। याचाच आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। मराठी नवीन वर्षाला आजपासून सुरुवात होती आणि याच गुढीपाडव्याचं औचित्य साधत लाखो पुणेकर जे आहेत ते आज आपल्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरामध्ये येत लाडक्या बाप्पाचे जे ते दर्शन घेण्यासाठी रांग जे आहे रीग जी आहे ती लावलेली पाहायला मिळते। अगदी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून अशाच प्रकारची दर्शनाची मोठी रांग जी आहे ती संपूर्ण दगडूशेठ गणपती मंडळ परिसरामध्ये पाहायला मिळते। लाखो पुणेकर नवीन वर्षाचं स्वागत जे आहे, नवीन वर्षाची तयारी जी आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाला पाया पडून आपल्या लाडक्या बाप्पा समोर नतमस्तक होऊन करताना पाहायला मिळतात। आणि याच पार्श्वभूमीवर जी आहे ती मोठी अशी सजावट जी आहे ती मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आलेली पाहायला मिळते। आकर्षक फुलांच्या सजावटीने हा संपूर्ण परिसर जो आहे तो न्याहाळून निघालेला आहे आणि ही सगळी आकर्षक सजावट असेल आणि बाप्पाचं मंगलमय रूप असेल आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी लाखो पुणेकर जे आहेत ते सकाळपासून गर्दी करतात। आणि ही गर्दी जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून पाहायला मिळते, तर अगदी रात्रीपर्यंत ही गर्दी अशाच स्वरूपाची असते। खरं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून नागरिक जे आहेत ते नेहमीच येत असतात, परंतु आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण का गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याचा हा दिवस मंगलमय जावा अशी आशा, अपेक्षा आणि प्रार्थना आपल्या लाडक्या बाप्पासमोर करत असताना पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।